आज आम्ही जाणार आहे दिवाळीच्या शॉपिंगसाठी आणि गाडीवर पुढं बसायचं आहे म्हणून ह्याची बघा नाटकं कसं मांजर फिसकारायला लागले. ही पुढं बसल्या म्हणून लय खुश आहे. आणि इथं बाई करून आम्ही गेलो इथं आत्तीच्या घरी तिच्या आणि तिथं थोडा वेळ बसलो आणि इथं त्यांनी नवीन सोफा आणलाय, त्याचं टेस्टिंग चालू आहे की कसा वाटतोय बसायला म्हणून. नंतर ना तिथं चहा वगैरे घेतला आणि आम्ही निघालो. आणि इथं सांगतोय गाडी एक नंबर आहे म्हणून. आणि नंतर ना यांना बाय बाय टाटा केलं आणि निघालो आम्ही शॉपिंगसाठी. आणि आम्हाला घ्यायच्या होत्या साड्या म्हणून पहिल्यांदा साड्यांच्या दुकानात गेलो आणि माझ्या पसंतीच्या साड्या माझ्या नंदांना पसंत येतात का नाही माहीत नव्हतं, म्हणून मी जरा कन्फ्यूज होती कारण त्यांची चॉईस वेगळी आहे आणि माझी चॉईस वेगळी आहे. त्यामुळे माझ्या पसंतीच्या साड्या त्यांना पसंत येतील का नाही ह्याचाच मी विचार करत होती. पण अंशूचं भलतंच चाललं होतं, त्याला असं वाटत होतं की मम्मी घ्यायला लागल्या साड्या आपण आत्तीला पसंत येतील का. एवढ्या साड्या बघून तो सुद्धा कन्फ्यूज झालाय बघा साड्या कशा बघतोय. नंतर आम्ही गेलो अंशूसाठी कपडे घ्यायला आणि तिथं गेल्यानंतर हिचं चालू झालं तर मला कपडे घ्या, पण ती स्पेशल मुलांचं कपड्याचं दुकान होतं म्हणून पहिल्यांदा त्यालाच कपडे घेतले. आणि नंतर ना घ्यायला गेलो त्यांना दोघांना चप्पल. जानूला तर घ्यायची नव्हती, फक्त अंशूलाच घ्यायची होती, पण अंशूला घेतलेली बघून जानू काय ग बसते तवा, म्हणून तिला पण नंतर ना सँडल घेतलं. आणि तिचं कायम तसंच असते, त्याला एखादी गोष्ट घ्यायची म्हणली का पहिली ही उभा राहते मलाच घ्या म्हणून. नंतर आम्ही गेलो यांना कपडे घ्यायला, फक्त यांना नाईट पॅन्ट आणि टी शर्टच घ्यायचं होतं म्हणून जास्त काही चॉईस नव्हती म्हणून पटकन यांची कपडे घेऊन झाली. नंतर थोडी रांगोळी घ्यायची होती म्हणून इकडं बाहेर एका स्टॉलवरच रांगोळी घेतली. आणि नंतर आम्ही यायला निघालो घरी. आणि घरी येताना पण ह्याची नाटकं चालू होती की मलाच पुढं बसायचं आणि ती काही जानू काय ऐकत नाही त्याचं.